चोपड्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर 55,000 क्विंटल कापसाची खरेदी। चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते, मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीपासून ते वेचणीपर्यंत अनेक संकटांना सामोरं जावं लागतं। अति पाऊस, अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तींचा फटका गेल्या काही वर्षांपासून कापूस उत्पादकांना बसत आहे। अशा परिस्थितीत शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर कापसाला 8,010 रुपयांपर्यंत हमीभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। खासगी व्यापाऱ्यांपेक्षा शासकीय खरेदी केंद्रांवर दर अधिक असल्यानं तालुक्यातील 4,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। यापैकी 2,600 पेक्षा जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आलेला आहे। आतापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर 55,000 क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती शासकीय खरेदी केंद्रांचे प्रतिनिधी अभिजित आंबडकर यांनी दिली आहे। नमस्कार, मी अभिजित आंबडकर, केंद्र प्रभारी चोपडा सेंटर, भारतीय कपास निगम लिमिटेड। आतापर्यंत चोपडा सेंटरवर 55,000 क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे आणि 4,000 शेतकऱ्यांच्या नोंदणीपैकी 2600च्या वर जवळजवळ कापूस खरेदी किसानांकडून केलेला आहे आणि सध्या आता मार्केट वाढलं आहे, त्यामुळे जरा सेंटरवर आवक कमी आहे। खाजगी व्यापाऱ्यांचे माल म्हणजे भाव वाढवल्यामुळे शेतकरीकडे आता कमी येत आहे। मार्केट रेट वाढल्यामुळे आता त्यांना भाव चांगला मिळत आहे, त्याच्यामुळे इकडे आवक कमी आहे। काही शेतकऱ्यांना म्हणजे माल जो आहे क्वालिटी कशा पद्धतीने आपण खरेदी करतात? आम्ही चांगल्या प्रकारची क्वालिटी खरेदी करतो आणि कवडी वगैरे माल असला तर त्याला परत करतो। धन्यवाद। लोकनायक न्यूज